आपण मागच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन फर्स्ट पाहिला, ज्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला स्टेटमेंट आहे का ते एक फाइंड आउट करायचं होतं आणि त्यानंतर ते खरं आहे की खोटं आहे त्याच्यावरून त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची होती. ते पाहायचं असेल तर तुम्ही मॅथचं लेक्चर रेफर करा. आता आपण या पार्टमध्ये क्वेश्चन 2 पाहूया. क्वेश्चन 2 मध्ये काय आहे की राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली, म्हणजे सिम्बॉलमध्ये आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट्स लिहायचे आहेत. तर पहिलं काय आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. तर नागपूर इज इन महाराष्ट्र आपण त्याला पी नाव देऊया त्या स्टेटमेंटला पहिल्या, आणि सेकंडला क्यू, चेन्नई इज इन तमिळनाडू. तर मग याचं सिम्बॉलिक फॉर्मसाठी काय होईल, मध्ये कोणते यानं जोडलेले आहेत कनेक्टिव्हनं ते पाहायचं. इथं अँड कनेक्टिव्ह आहे, तर मग आपण पी अँड आणि क्यू लिहिणार असं. तर मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असा येऊन जाईल. तर नेक्स्ट काय आहे की ट्रायंगल इज अन इक्विलॅटरल ऑर आयसोसेलस. तर ट्रायंगल इज इक्विलॅटरलला आपण ए नाव देऊ, पी नाव देऊया, आणि ट्रायंगल इज आयसोसेलसला क्यू नाव देऊया. त्याचं ते कशानं आणि कनेक्ट झालेले आहेत, ऑरने. तर मग पी इथं ऑरचं साईन आणि क्यू असं आपल्याला हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिता येईल. आता नेक्स्ट काय आहे, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. ठीक आहे, तर मग पहिलं स्टेटमेंट काय होईल, द अँगल इज राईट अँगल. ठीक आहे, आणि नेक्स्ट कोणतं स्टेटमेंट होईल, द अँगल इज ऑफ द मेजर 90 डिग्री, हे त्याचं दुसरं स्टेटमेंट होईल. तर मग हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय होईल, आता इफ अँड ओनली इफ त्याचं साईन येईल मध्ये, त्याचं साईन दोन्ही बाजूला ॲरो असलेला आहे. तर पी इफ अँड ओनली इफ क्यू असं हे आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिता येईल. तर नेक्स्ट आहे फोर्थ एक्झाम्पल, अँगल इज नीदर ॲक्यूट नॉट ऑब्टूस. ठीक आहे, तर मग पहिलं पीतलं स्टेटमेंट काय होईल, अँगल इज ॲक्यूट, आणि दुसरं अँगल इज ऑब्ट्यूस. ठीक आहे, आणि त्याचं सिम्बॉलिक फॉर्म कोणतं येईल, नीदर ॲक्यूट नॉट ऑब्टूस, म्हणजे ते नीदर आणि नॉर म्हणजे दोन्ही पण नाही येते असं म्हणायचं. आणि नाहीला म्हणजे नॉटला कोणतं येतं, निगेशनचं साईन येतं. तर मग निगेशन पी आणि अँड निगेशन क्यू होऊन जाईल, कारण इथं ऑर नाही आलेलं तर ते अँडनं कनेक्ट झालेलं असतात अशी वाक्य. त्यामुळे इथं आपण अँड देणार आणि निगेशन क्यू. तर नेक्स्ट आहे इन ट्रायंगल, पाचवं एक्झाम्पल, इफ ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल्ड ॲट पी देन अँगल ए प्लस अँगल सी इक्वल्स टू 90 डिग्री. तर ए बी सी इज राईट अँगल्डला आपण ॲट बीला पहिलं पी नाव देऊया, आणि दुसरं मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इक्वल्स टू 90 डिग्री. ठीक आहे, आणि हे कशानं कनेक्ट झालेले आहेत, इफ आणि देनने. इफ आणि देननं जर कनेक्ट झालेले असतील तर त्याचं साईन काय आहे, ॲरोचं साईन आहे. मग त्यामुळं आपण त्याला पी ॲरो क्यू म्हणजे पी देन क्यू, देन असं वाचतात याला, तर पी देन आणि क्यू असं लिहितात. मग तर नेक्स्ट आहे हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. ठीक आहे, मग पहिलं आपण स्टेटमेंट कोणतं घेऊ, हिमा दास विन्स गोल्ड मेडल. ठीक आहे, तिथपर्यंत पहिलं स्टेटमेंट होईल. दुसरं शी रन्स फास्ट, आणि हे कशानं कनेक्ट झाले आहेत, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफचं साईन काय आहे, ॲरो दोन्ही बाजूला असलेला. तर मग पी इफ अँड ओनली इफ क्यू असं सिम्बॉलिक फॉर्म येईल त्याचा. नेक्स्ट आहे एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. ठीक आहे, असं वाक्य. तर पहिल्याला आपण एक्स इज नॉट इरॅशनल नंबर असं घ्यायचं, आणि नंतर इट इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. ठीक आहे, आता हे बटने कनेक्ट झालेलं आहे, पण त्याला पण अँड आपण कन्सिडर केलं जातं. मग आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, पी अँड क्यू. ओके, जोपर्यंत ऑर दिसत नाही तोपर्यंत आपण अँडच सगळे कन्सिडर करणार आहोत अशा वाक्यांमध्ये. इथं एक अँड होतं आणि पहिल्या याच्यात सुद्धा अँडच होतं, निदर ॲक्यूट नॉर ऑब्टूस फोर्थ एक्झाम्पलमध्ये.
तर हे आपण आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं या लेक्चरमध्ये पाहिलं. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला काढायचे आहेत. तर ते कसे काढायचे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.